टर्निंग पॉइंट असतो बघा आपल्या ह्या सगळ्या प्रवासामध्ये. तुम्हाला काय वाटतं की म्हणजे कुठला एक टर्निंग पॉइंट होता की जिथं ह्या सगळ्या तुमच्या वाटचालीला एक वेगळं वळण मिळालं म्हणजे चांगल्या अर्थानं? 1975 साल सेमी होलसेल ही संकल्पना ज्यावेळेस पहिल्यांदा पुण्यात आणली, हम्म. कोणीच पुण्यात त्यावेळेस ही म्हणजे त्यावेळेस आम्ही एक प्रसिद्ध कशा करता होतो, शिंगवीकडे जायचं 1.25 किलो 2.5 किलो असाच माल मिळतो. बर बर. त्यावेळेस ते आम्ही 1.25 किलो 2.5 किलो पॅकिंग करून ठेवायचो. सकाळी पूर्ण भरलेलं असायचं, संध्याकाळी पूर्ण मोकळं झालेलं असायचं. बर. पण हे सुचलं कसं तुम्हाला? असंच बोलता बोलता कुणी खाद्य म्हणजे कुणी तिथं व्यापार गव्हाचा तांदळाचा किंवा तूर डाळीचा कुणी व्यापार करत नव्हतं. हम्म. सगळे काय मार्केट यार्डला व्यापार होते. त्या भागात मार्केट यार्डला पण कसं होलसेल होते. त्यावेळेस रिटेल मार्केट यार्डला नव्हतं. हम्म, हम्म, हम्म. आता झालंय, पण त्यावेळेस मार्केट यार्डला रिटेल हा प्रकार नव्हता. असेल, क्वचित असेल. एक सवय म्हणजे आम्ही पहिले सुरुवात केलं होतं 1 किलो 2 किलो. पण म्हणलं एक सवय म्हणजे हा शब्द एक वेगळा आहे ना, सवय. हम्म, एक हम्म. म्हणजे शुभ बरोबर. म्हणजे आपण म्हणतो ना भाऊ, सवय झालं पाहिजे तुझं एक. हम्म, हम्म. आपण देवापुढे पण ठेवताना आपण ₹1.25 ठेवतो असं. बरोबर बरोबर. तर ते एक सवय. आपण 1.25 किलो 2.5 किलो हम्म, हम्म. असं 2 किलो मागितलं तर आम्ही म्हणायचो गिराईकाला, बरं 2 किलो घेऊ 2.5 किलो घेऊ. 1 किलो अच्छा. गिराईकाने मागितलं ते बाबा गिराईकाला आम्ही म्हणायचो 1 किलो नाही 1.25 किलो घे. बर. घरात पुरवठा राहतो अजून. आणि आमचे आज पण काही ग्राहक असे म्हणतात, तुमच्या दुकानातला माल नेला की तो आम्हाला पुरतो. पुरतो, पुरवठा होतो. आमच्या दुकानात हा शब्द फार प्रचलित आहे आजही, हम्म, हम्म, हम्म. की तुमच्या दुकानातला माल नेलेला. एक थोडीशी श्रद्धा आहे त्या श्रद्धा आहे त्यामागे, श्रद्धा, मेहनत सगळंच आहे. हम्म, हम्म, हम्म. पूर्णपणे आजही तुम्ही जर आता आमच्या दुकानात व्हिजिट केली हम्म, हम्म. तर बऱ्याच गिरायकाकडनं किंवा तुमच्याकडे बाबा लग्नाला माल, आमच्याकडे अशी काही गिरायक आहेत की त्यांच्या घरात 5-5 लग्न झालेली. तुमच्याकडनं माल नेलेला आम्हाला अजिबात कमी पडत नाही. बरोबर. पुरून उरतो. पुरून बरोबर. उरतो घरातही. म्हणजे आज त्यांच्या घरात समजा सामान काही जे वस्तू नेतात त्या पूर्णपणे पुरतात म्हणजे.